नाफेडच्या कांदा खरेदीचा व्यवहार पुन्हा चर्चेत आलाय। शेतकऱ्यांना पंतप्रधान कार्यालयात तक्रारीची दखल केल्याचं पाहायला मिळत आहे। नाफेडच्या कांदा खरेदीची विशेष पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे। नाफेडच्या कार्यालयासह शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पथकाकडून ही तपासणी करण्यात आली। लासलगाव, पिंपळगाव, वसवंत येथील शेतकऱ्यांसोबत पथकाची चर्चा झाली आहे। गुजरातहून आलेल्या पथकाने कागदपत्र ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती आहे आणि नाफेड कार्यालयातील अधिकाऱ्यांची सुद्धा तब्बल 3 तास चौकशी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, चौकशी दरम्यान नेमकं काय काय घडलं? गौरी, आपल्याला माहिती की गेल्या अनेक दिवसांपासून नाफेड आणि एनसीसीएफने जो कांदा खरेदी केलेला आहे त्यावरनं आरोप प्रत्यारोप सुरू आहे। या सगळ्या दरम्यान घोटाळा झाल्याचा संशय अनेक शेतकऱ्यांना आहे। इतकंच काय तर नाफेडचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील नाशिकमध्ये येऊन पाहणी दौरा केला होता। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या। त्याच तक्रारीची दखल घेण्यात आलेली आहे आणि गुजरातवरून थेट पथक हे नाशिकमध्ये आलेलं होतं। नाशिकच्या पिंपळगाव, बसवंत असेल, लासलगाव परिसर असेल, या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद या पथकाने साधला आणि त्यानंतर थेट नाफेडच्या कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। इतकंच काय तर या सगळ्या दरम्यान झाडाझडती घेत असताना काही कागदपत्र देखील त्या पथकाने ताब्यात घेतलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर नाफेडमध्ये घोटाळा झाल्याच्या संशयावरनं अनेकदा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता ही चौकशी सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। मात्र या सगळ्या दरम्यान शेतकऱ्यांना नेमका याचा कसा फायदा होतो, खरोखर दिलासा मिळतो का, हे बघणं महत्त्वाचं असेल। मात्र दुसऱ्या बाजूला या सगळ्या दरम्यान नाफेडच्या ज्या अधिकाऱ्यांनी आणि ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी हा घोटाळा केलाय त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते याकडे या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं देखील लक्ष लागून आहे। गौरी, हो, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।